नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौक परिसरात 16 ऑगस्ट 2026च्या रात्री पोलिसांच्या गस्ती पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई करण्यात आली। संशयित इसम MD मेफेड्रोन ड्रग्सची विक्री करत असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाड टाकून तिघांना ताब्यात घेतलंय। त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या बाळगण्यात आलेले 28.69 ग्रॅम वजनाचे MD ड्रग्स जप्त करण्यात आले। या प्रकरणी ऋतिक हिमदास उपवंशी, पियुष उमेश वाघ आणि देवांग विजय सोनारे या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। जप्त केलेले हे ड्रग्ज त्यांनी कुठून हस्तगत केले होते आणि ते शहरात कोणाला विक्री करणार होते या संदर्भातील सखोल चौकशी व पुढील कायदेशीर तपास पोलीस करतायत। दिनांक 16/8/2026 रोजी रात्रीच्या दरम्यान 2 ते 2:30 दरम्यान यशवंतनगर येथील बीट मार्शल हे ऑटोमॅटिक चौकात पेट्रोलिंग करत होत होते। त्यावेळी त्यांना एक संशयित 3 आरोपी MD विकत आहे अशी गुप्त माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने NDPS कायद्याच्या अनुषंगाने धडती घेतली असता त्यांच्याकडून 28.69 ग्रॅम MD जप्त करण्यात आली आहे। सदर कारवाईमध्ये एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ऋतिक हिमदास उपवंशी, पियुष उमेश वाघ, देवांग विजय सोनारे आणि यांनी तिन्ही आरोपींनी MD कडून प्राप्त केली होती आणि ते कोणाला विकत आहे या अनुषंगाने फॉरवर्ड आणि बॅकवर्डचा आम्ही तपास करत आहे। सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील सर, त्यासोबत जॉईंट CP सर आणि आमचे साउथ डिव्हिजन वसंत परदेश सर आणि आमच्या झोनचे DCP नित्यानंद झा सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतनगर येथील पोलीस निरीक्षक युनिस शेख, त्यासोबतच DP पथकातील राहुल बोंद्रे आणि संबंधित बीट मार्शल यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। पूर्ण कारवाई दरम्यान आरोपींचे मोबाईल, त्यासोबतच ज्या गाडीतून त्यांनी MD विकत होते असं सर्व मिळून 3,18,450 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।